कधी विचार केलाय की आपल्या आजूबाजूला एक अशी अर्थव्यवस्था आहे जी दिसते पण दिसत नाही, जी आपल्या देशाच्या आर्थिक व्यवस्थेचा कणा आहे पण तरीही बहुतांशी अदृश्य आणि दुर्लक्षित आहे? हीच आहे भारताची अनौपचारिक अर्थव्यवस्था, जिथे करोडो लोकांचं आयुष्य रोज घडतं आणि बिघडतं. चला, आज या जगाची जरा जवळून ओळख करून घेऊया. आता बघा, हा आकडा 90%. धक्का बसला ना? हा फक्त एक आकडा नाहीये, तर हे आपल्या देशाचे एक कठोर वास्तव आहे. याचा अर्थ असा की आपल्या देशातल्या दर 10 कामगारांपैकी 9 जणांना नोकरीची कोणतीही शाश्वती नाही, पेन्शन नाही, विमा नाही. त्यांचं भविष्य रोजच्या कमाईवर अवलंबून आहे. आणि मग एक मोठा प्रश्न उभा राहतो की असं कसं शक्य आहे? एकीकडे आपला देश जगातली एक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे, पण त्याच देशातला एवढा मोठा म्हणजे 90% कामगार वर्ग इतका असुरक्षित कसा? हा विरोधाभास आपण कसा समजून घ्यायचा? आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाणार आहोत. अच्छा, तर या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याआधी आपल्याला एक गोष्ट स्पष्टपणे समजून घ्यावी लागेल की ही अनौपचारिक अर्थव्यवस्था म्हणजे नेमकं आहे तरी काय? कारण नावाप्रमाणेच ती औपचारिक नियम आणि कायद्यांच्या पलीकडचं एक जग आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर समाजशास्त्रज्ञ कीथ हार्ट याने हे खूप छान समजावून सांगितले. हे असं क्षेत्र आहे जिथे होणारी आर्थिक उलाढाल सरकारच्या थेट नजरेखाली नसते, त्यावर कर लावला जात नाही. म्हणजे रस्त्यावरचा एखादा फळ विक्रेता किंवा रोजंदारीवर काम करणारा मजूर ते देशाच्या अर्थव्यवस्थेत योगदान नक्कीच देतात, पण त्यांना कोणताही कायदेशीर हक्क किंवा संरक्षण मिळत नाही. आणि समाजशास्त्रज्ञ यान ब्रेमन यांनी तर या क्षेत्राची काही खास वैशिष्ट्यं सांगितली आहेत. म्हणजे बघा, ही कामं सहसा लहान प्रमाणावर चालतात, त्यात फार कमी भांडवल आणि सोपं तंत्रज्ञान वापरलं जातं, पण शारीरिक श्रम मात्र खूप जास्त लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे कोणीही सहजपणे कामाला सुरुवात करू शकतं, कारण इथे कोणत्याही औपचारिक नियमांचं किंवा पदव्यांचं बंधन नसतं. ठीक आहे, तर आता आपल्याला हे कळलंय की अनौपचारिक अर्थव्यवस्था म्हणजे काय. पण मग प्रश्न हा आहे की भारतातच ती इतकी प्रचंड का आहे? याचं उत्तर खरं तर भारताच्या विकासाच्या एका मोठ्या विरोधाभासात दडलेलं आहे. याचं उत्तर एका मोठ्या विसंगतीत आहे. बघा, झालं काय, गेल्या काही दशकांमध्ये लाखो लोक रोजगाराच्या आशेने गावांकडून शहरांकडे आले. त्यामुळे शहरं तर प्रचंड वाढली, पण या सगळ्या लोकांना सामावून घेतील अशा औपचारिक म्हणजे पक्क्या नोकऱ्या मात्र पुरेशा प्रमाणात निर्माण झाल्या नाहीत. प्रसिद्ध समाजशास्त्रज्ञ योगेंद्र सिंग यांनी ह्याच परिस्थितीबद्दल अगदी अचूकपणे म्हटलंय की भारतातील शहरीकरण औद्योगिक रोजगाराच्या विस्ताराशिवाय पुढे गेले आहे. म्हणजेच शहरं फुलली, पण त्या प्रमाणात उद्योग आणि नोकऱ्या वाढल्या नाहीत. आता विचार करा, मग या शहरात आलेल्या लोंढ्यांनी जायचं कुठे? त्यांच्या पुढे पर्यायच काय उरतो? जेव्हा संघटित क्षेत्रात म्हणजे कंपन्यांमध्ये किंवा सरकारी नोकरीत जागा नसते, तेव्हा त्यांना जगण्यासाठी अनौपचारिक क्षेत्रातच काम करावं लागतं. ही त्यांची निवड नसते, तर ती एक गरज असते. पण थांबा, ही जी 99% दुनिया आहे ना, ती बाहेरून दिसते तशी एकसारखी नाहीये. याच्या आतमध्येही एक वेगळीच उतरंड आहे, एक छुपी सामाजिक रचना आहे. चला जरा आत डोकावून बघूया. यान ब्रेमन यांनी या रचनेला समजून घेण्यासाठी आपल्याला 3 गटांची चौकट दिली आहे. यातून आपल्याला कळतं की या तथाकथित असुरक्षित जगातही काही जण फायदा उचलतात, काही जण फक्त दिवस ढकलतात, तर काहींना व्यवस्थेतून पूर्णपणे बाहेर फेकलं जातं. या उतरंडीच्या सगळ्यात वरच्या पायरीवर आहेत लाभार्थी. म्हणजे कोण? तर छोटे व्यापारी, दुकानदार, लेबर कॉन्ट्रॅक्टर वगैरे. हे लोक या व्यवस्थेतील नियमांच्या अभावाचा आणि स्वस्त मजुरीचा पुरेपूर फायदा उचलतात. आणि गंमत म्हणजे यातील काही जण औपचारिक क्षेत्रात काम करणाऱ्यांपेक्षाही जास्त कमाई करतात. त्यांच्यासाठी हे असुरक्षित क्षेत्र म्हणजे एक संधी आहे. त्यांच्या खाली येतो तो सगळ्यात मोठा वर्ग, ज्याला ब्रेमन म्हणतात संघर्ष करणारे. आणि खरंच त्यांचं आयुष्य म्हणजे रोजचा संघर्षच आहे. आपले जे झोमॅटो, स्विगीचे डिलिव्हरी करणारे आहेत, रस्त्यावर बसणारे विक्रेते आहेत किंवा रोजंदारीवर काम करणारे मजूर, ते सगळे याच गटात येतात. त्यांचं आयुष्य रोजच्या कमाईवर अवलंबून असतं. आज काय मिळालं, पण उद्याचं काय, ही चिंता त्यांना सतत लागलेली असते. आणि सगळ्यात शेवटी ह्या उतरंडीच्या अगदी तळाशी येतात वगळलेले लोक. हे ते लोक आहे ज्यांना व्यवस्थेने इतकं नाकारलंय, इतकं तोडलंय,
की जगण्याचा संघर्ष करण्याची उमेद सुद्धा त्यांच्यात उरलेली नाहीये. ते या व्यवस्थेच्याही बाहेर फेकले गेले आहेत. तर ही उतरंड बघितल्यावर एक गोष्ट स्पष्ट होते की जेव्हा देशातले 90% लोक कोणत्याही संरक्षणाशिवाय काम करतात तेव्हा त्याची खूप मोठी मानवी किंमत समाजाला चुकवावी लागते. आणि ही किंमत किती मोठी आहे हे या आकडेवारीवरून लक्षात येईल. भारतात औपचारिक म्हणजे पक्की नोकरी कोणाला मिळते? काम करणाऱ्या पुरुषांपैकी फक्त 10%. पण महिलांच्या बाबतीत हा आकडा फक्त 4%वर येतो. म्हणजे विचार करा किती मोठी लैंगिक असमानता या क्षेत्रात दडलेली आहे. याचा सरळ सरळ अर्थ काय होतो? नोकरीची कोणतीही शाश्वती नाही. आजारी पडल्यावर किंवा म्हातारपणी सामाजिक सुरक्षेचा म्हणजे पेन्शन किंवा विम्याचा काहीही आधार नाही. काही अपघात झाला तर कोणतंही कायदेशीर संरक्षण नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे आपला आवाज उठवण्यासाठी, आपल्या हक्कांसाठी लढायला कोणतीही संघटना किंवा युनियन नाही. सगळं काही मालकाच्या मर्जीवर अवलंबून. आणि ह्या सगळ्याचं एक अत्यंत कठू सत्य म्हणजे ही अनौपचारिक व्यवस्था आपल्या समाजातील जातीय आणि धार्मिक विषमतेला आणखी घट्ट करते. आकडेवारी स्पष्टपणे सांगते की ह्या क्षेत्रात दलित, आदिवासी आणि मुस्लिम समाजातील लोकांचं प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आता एवढी मोठी आणि गुंतागुंतीची समस्या समोर असताना प्रश्न पडतो की यावर काही तोडगा आहे का? ही परिस्थिती सुधारता येऊ शकते का? सरकार यावर काही प्रयत्न करतंय का? सरकारने यावर उपाय म्हणून काही पावलं उचलली आहेत, हे नक्की. जसे की डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देणं, जीएसटी सारखी कर प्रणाली आणणं, कामगारांच्या नोंदणीसाठी ई-श्रम सारखं पोर्टल सुरू करणं, ही त्यातलीच काही उदाहरणं. पण इथे खूप महत्त्वाचा आणि मूलभूत प्रश्न विचारावा लागेल. हे सगळे प्रयत्न हे व्यवसायांना कागदोपत्री औपचारिक बनवण्यासाठी आहेत की त्यामध्ये राबणाऱ्या करोडो लोकांना खरंखुरा संरक्षण देण्यासाठी? यातला नेमका उद्देश कोणता? आणि शेवटी या सगळ्या चर्चेचं सार एका वाक्यात सांगता येईल. ते म्हणजे अनौपचारिकता म्हणजे उत्पादनात समावेश परंतु संरक्षणातून वगळणे. म्हणजे हे लोक देशाच्या अर्थव्यवस्थेत तर आहेत पण देशाच्या संरक्षणाच्या कक्षेत नाहीत. हा विरोधाभास आपल्याला खोलवर विचार करायला भाग पाडतो.